नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत आणखीन एका परिमंडळाकडून नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आलेले आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या नियुक्ती संदर्भात योग्य माहिती समजेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा आताची जी काही अपडेट आलेली आहे ती नाशिक परिमंडळाकडून अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नियुक्ती संदर्भातची दिनांक या ठिकाणी पाहू शकता 14 ऑगस्ट 2024 म्हणजे आजची या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। यामध्ये पाहूयाच कोणत्या पदाकरिता नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत ते पहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA असिस्टंट सिव्हिल इंजिनियर या पदाकरिता जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्तीकरिता शिफारस करण्याबाबत या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात आलेले आहे। जसे की मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही संदर्भ देण्यात आलेले आहेत नियुक्ती संदर्भाचे, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग जे काही शासन निर्णय आहे दिनांक 27/1/2023 च्या अधीन राहून, तसंच जे जलसंपदा विभागाचे जे काही संकीर्ण पत्र आहे अतांत्रिक या स्वरूपाचं दिनांक 3/4/2023 च्या अधीन, तसंच समन्वयक समिती मुंबई परिमंडळ ठाणे यांच्यामार्फत जे काही सर्वसेवा रिक्रुटमेंट प्रोसेसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्या जाहिरातीच्या या संदर्भ या 3 संदर्भ घेऊन तुमचे नियुक्तीचे आदेश या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांनो, पहा या ठिकाणी जे काही संदर्भ देण्यात आलेले आहेत त्या संदर्भानुसार या ठिकाणी तुमचे जवळपास 4497 पदांकरिता रिक्त पदे या सर्वसेवा पदभरतीने भरली गेलेली आहेत। यामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये तुमच्या नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी मंडळाकडून किंवा परिमंडळाकडून अपडेट त्या संदर्भात येत आहेत। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, पहा या काही महत्त्वाच्या सूचना ज्या काही मंडळानुसार या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे सेवा प्रवेशनुसार। यामध्ये तुम्ही पाहू शकता वयोमर्यादा यामध्ये एज क्रायटेरिया जो दिलेला आहे ॲज पर कॅटेगरी। ओके, सो त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वयाच्या दाखल्यासाठी तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही DV साठी जाताल विद्यार्थी मित्रांनो, आता काय होत आहे तुम्हाला वैयक्तिकरित्या किंवा पर्सनली तुम्हाला या परिमंडळाकडून किंवा या विभागाकडून WRD कडून तुम्हाला ईमेल येत आहेत। ठीक आहे, सो तुम्हाला ईमेल चेक करायचा आहे। मेल ID तुमची जे मेल स्पॅम फोल्डर आहे त्या स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही अपडेट आहे नियुक्ती संदर्भाचे जे काही मेल येत आहे ते स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करायचं आहे मेल ID वरती। ठीक आहे, त्यावरती तुम्हाला WRDचे जे काही अपडेट आहेत ते तुम्हाला भेटत आहेत। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आता तुम्ही DVला जाताल, ओके, आफ्टर जे काही DV ज्यावेळेस तुमची अपॉइंटमेंट होईल त्यावेळेस त्या कार्यालयीन जे काही तुम्हाला संदर्भ देण्यात येईल त्या ठिकाणी किंवा त्या कार्यालयामध्ये तुम्हाला परत एकदा DV करून घेतली जाणार आहे। ठीक आहे, सो जे DVमध्ये जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। जे काही तत्सम प्राधिकारी किंवा जे काही अधिकारी असतील त्या ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी सो त्यांना तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे आणि नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत ते किंवा अपॉइंटमेंट जे आहे ते तुम्हाला सुपूर्द करणार आहे। ठीक आहे, सो विद्यार्थ्यांनो, पहा त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे कोणते कोणते डॉक्युमेंट असणार आहे आणि त्या वयाच्या दाखल्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या सोबत असणं अनिवार्य आहे, ज्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असावी असा या ठिकाणी उल्लेख असलेलं पाहिजे। ठीक आहे, नंतर माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र यावरती जन्मदाखला तपासावे, अर्थात जे काही SSC स्टेट बोर्ड सर्टिफिकेट असणार आहे, SSC स्टेट बोर्डची जी काही सनद असणार आहे 10वीची मार्कशीटची सनद त्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते, तो देखील पुरावा तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे जर तुमच्याकडे LC किंवा TC सर्टिफिकेट नसेल तर। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, पहा अशा ॲज पर जे काही रिक्वायरमेंट आहे कॅटेगरीनुसार या ठिकाणी एज देण्यात आलेले आहेत। ओके, सो जे काही रिझर्वेशननुसार सवलती आहे एज मध्ये ते या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहे। ओके, सो त्यानुसार पहा किमान शैक्षणिक अर्हता जे काही पद आहे BE स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरिता, तसंच डिप्लोमा देखील या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। त्या संदर्भात स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अर्थात डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केलेली एखादी पदवी असणार आहे। ठीक आहे, ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमेसाईल कधीपर्यंत असणं आवश्यक आहे। उन्नत व प्रगत मोडत गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे या ठिकाणी प्रमाणपत्र कॅटेगरी वाईज या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ज्या ज्या कॅटेगरीला तुम्हाला NCL आवश्यक आहे त्या उमेदवारांनी NCL अद्ययावत करून घेणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिरातीच्या वेळेस किंवा तुम्ही फॉर्म फिलअप करते वेळेस तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तुमच्यापर्यंत किंवा तुमच्याकडे NCL असणं हे आवश्यक असणार आहे। ठीक आहे,
कॅस्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेटबाबतही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ओके, सो ही PDF अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यामध्ये तुम्ही जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत अद्ययावत करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला DVसाठी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. ठीक आहे. आता आपण जे पाहणार आहोत ते महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावाचा समावेश आणि तुम्हाला कुठलं सर्कल अलॉटमेंट करण्यात आलेलं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पहा अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे PDF-मध्ये. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा पदभरती 2023 नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मंडळनिहाय यादी या ठिकाणी आलेली आहे नाशिक परिमंडळाकडून. आता महत्त्वाच्या काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. यामध्ये पदाचे नाव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी पहा महत्त्वाची सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रस्तुत आदेशानुसार नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांचे समांतर आरक्षण यामध्ये माजी सैनिक, अनाथ आहे, भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, पदवीधर, अंशकालीन, खेळाडू, दिव्यांग उमेदवार यांचे मूळ कागदपत्रे जे काही DV झालेले आहे त्यांच्या अधीन राहून तपासणी केल्यानंतर जे काही कर्मचारी किंवा जे काही स्टाफ वर्ग असणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला तत्सम या ठिकाणी जे काही ऑफिस भेटणार आहे, कार्यालय भेटणार आहे त्यावरती आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिकमेंडेड सर्कल. ओके, सो अधीक्षक अभियंता तथा प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर या ठिकाणी या उमेदवाराला नियुक्ती किंवा ठिकाण आहे, कार्यालय आहे ते हे भेटलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही गेला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं त्या ठिकाणी परत एकदा DV करून घेतलं जाणार आहे. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते तपासणी केली जाणार आहे आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्तीचे अपॉइंटमेंटचे किंवा जे काही पुढील प्रोसेस आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे. ठीक आहे. सो पहा त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट दिलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे पहा, काही महत्त्वाचे प्राधिकरण मंडळांच्या स्तरावर संबंधित यंत्रणेस केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत सोबत आणले स्तरावरील पुढील कार्यवाहीसाठी देणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्या व्यतिरिक्त सर्व उमेदवारांना सूचना क्रमांक 1 नुसार संबंधित मंडळ स्तरावरून उर्वरित जे काही कार्यवाही आहे ते करावायची आहे याची नोंद घ्यावी. ओके, सो जसं काही पहिल्या सूचना क्रमांक 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही समांतर आरक्षण आहे त्यामध्ये माजी सैनिक, खेळाडू आहे, स्पोर्ट्स पर्सन किंवा अनाथ, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी किंवा उमेदवार या संबंधित जे काही आरक्षण आहे त्या तरतुदीनुसार तुम्हाला जे काही सर्टिफिकेट असणार आहे ते सोबत असणं किंवा सोबत घेऊन जाणं हे अनिवार्य असणार आहे. ठीक आहे. सो विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे. यामध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का? जर तुमचं नाव या ठिकाणी समावेश असेल तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला पुढील प्रोसेससाठी किंवा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि जर काही तुम्हाला या संबंधित काही डाऊट असतील तर कमेंट्स करून नक्कीच सांगायचं आहे. त्याचा रिप्लाय आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.